पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरामध्ये अनधिकृत बांधकाम अतिक्रमण विभागाच्या वतीने हटवण्यात आलेलं आहे। आपल्या समवेत क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोलप आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात हे कारवाई जे राबवण्यात आली आहे कशाबद्दल करणार। ही कारवाई करत असताना पहिल्यांदा आपण नोटीस दिलेल्या आहेत सर्व मिळकतधारकांना, ज्यांची कच्चे स्ट्रक्चर येतात आणि पक्के स्ट्रक्चर आहेत त्यांना आपण नोटीस दिलेल्या आहेत। त्यानंतर आपण 3 दिवस जनजागृती केलेली आहे, त्यामध्ये आपण सगळ्यांना अतिक्रमण वाहन फिरून कळवलेलं आहे की सोमवारपासून आम्ही ही कारवाई करणार आहे। त्यानंतर आपण सोमवारपासून प्रत्यक्षात कारवाईला सुरुवात केली। आज अखेरपर्यंत 70-80 बांधकामं आपण कच्ची स्ट्रक्चर पत्रा शेड वगैरे ते काढलेले आहेत आणि 12 ते 15 मिळकती अशा आहेत की ज्या 2 मजली 3 मजली यामध्ये एक हॉस्पिटलचा पण समावेश आहे, अशी स्ट्रक्चर आपण काढलेली आहेत। ही स्ट्रक्चर काढल्यानंतर जी मोकळी जागा आहे त्याबाबतचं अपपत्र आहे ते अपपत्र जमीन मालकाकडनं आपल्या ताब्यात घेण्यात येईल। तोपर्यंत ही जी मोकळी करण्यात आलेली जागा आहे ती जमीन मालकांच्या ताब्यातच असेल आणि त्याचा मोबदला दिल्यानंतर आपण ही जागा पुढे रस्त्याच्या कारवाईसाठी घेणार आहोत। हा पूर्ण रस्ता 45 मीटर रस्त्याने बाधित झालेलं क्षेत्र आहे, यावर ही कारवाई चालू आहे। जे स्थानिक रहिवासी आहेत ज्यांचं बांधकाम पाडण्यात आलं आहे त्यांचा असा आरोप आहे की आम्हाला कोणतीही नोटीस न देता, कोणताही मोबदला न देता आणि सामान काढण्यासाठी सुद्धा त्यांना वेळ न देता त्यांचं हे बांधकाम पाडण्यात आलं आहे, याबद्दल काय सांगा। नाही, आम्ही गुरुवारपासून मागील हप्त्यात गुरुवारपासूनच आम्ही जनजागृती करायला सुरुवात केलेली होती। त्या अगोदर आम्ही 1 महिन्यापूर्वी नोटीस दिलेली आहे आणि जे स्ट्रक्चर कच्चे येतात त्या स्ट्रक्चर साठी 24 तासाची मुदत असते, त्या सगळ्यांना आम्ही यापूर्वी नोटीस बजावलेल्या आहेत। ज्या मिळकतधारकांनी नोटीस घेतलेल्या नाहीत त्यांच्या मिळकतीवर अशा नोटीस दाखवलेल्या आहेत आणि गुरुवारपासून तर रविवारपर्यंत आम्ही जनजागृती केलेली आणि वाहनं फिरून त्यांना अवगत केलेलं आहे की आपण सोमवारपासून कारवाई करणार आहोत। जे बेघर झालेले नागरिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जे स्मार्ट सिटीच्या नावाखाली हा जो ट्रॅक वाढवण्यात येतो आहे याची कारवाई आतापर्यंत का केली नाही, आताच का करण्यात येते? नाही, माननीय आयुक्तांनी ज्या सूचना दिल्या त्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे। तर हे होते आपल्यासोबत क्षेत्रीय अधिकारी श्रीकांत कोलप यांच्या म्हणण्यानुसार महानगरपालिकेच्या वतीनं ज्या कायद्या सुव्यवस्थेच्या अंतर्गत ज्या गोष्टी घडण्यात येतात त्याच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन भानदास हिबराडीसह चैताली साटोटे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।